हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत, त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। द लास्ट ट्रेन गोज टू कल्याण, देयर इज गोइंग द लास्ट ट्रेन टू कल्याण। From there is going the last train for Kalyan. There goes the last train for Kalyan. कोणताही यापैकी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। तर सेंटेन्स कोणत्या टाईपचं आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे। आणि आपण पाहिलं होतं हिअर आणि देअरने सुरुवात होणारे उद्गारवाचक वाक्य हे कोणत्या काळात असते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळामध्ये असते। तर इथे देअरने सुरू होणारं सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स कोणतं आहे? तर ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये देअरने सुरू झाले सेंटेन्सची ऑप्शन ए सी एलिमिनेट होईल। सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स कोणता येईल या दोघांपैकी? तर इज गोईंग कॉन्टिन्युअस टेन्स आहे, बी सुद्धा एलिमिनेट होईल। ऑप्शन डी गोज आले, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। काय रूल आहे या क्वेश्चनचा? तर हिअर आणि देअरने सुरुवात होणारे उद्गारवाचक वाक्य हे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते। नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate option to fill in the blank. Have you ever heard a dash of the cunning fox? Tail, toil, tail, tail. तर काय करेक्ट आन्सर? हॅव यू एव्हर हर्ड ए डॅश ऑफ कनिंग फॉक्स? कनिंग फॉक्स म्हणजे धूर्त कोल्हा। तुम्ही कधी ऐकली आहे का? काय? तर धूर्त कोल्ह्याची गोष्टीसाठी काय येईल? टेल येईल। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ऑप्शन ए मध्ये जे टेल दिले त्याचा अर्थ शेपूट असा होतो। ऑप्शन बी टॉईल, कष्ट, इफर्ट, मेहनत, पेन। ऑप्शन सी मधलं टेल म्हणजे सांगणे। ठीक आहे, क्वेश्चनमध्ये कनिंग फॉक्सच्या गोष्टीचा उल्लेख आहे, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स दॅट कंटेन्स ए ग्रॅमॅटिकल एरर। इफ यू डोंट फाइंड एनी एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर। दिस न्यूज आर नॉट ट्रू कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? दिस न्यूज नॉट ट्रू आर नो एरर। तर मला सांगा, हे न्यूज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे। न्यूज, इनिंग्स, द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड नेशन्स ही सर्व नाउन्स सिंग्युलर आहेत व त्यांच्या पुढे सिंग्युलर वर्ब पाहिजे। सिंग्युलर वर्ब येईल, आर न येता इथे इज यायला पाहिजे, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे, आर न येता इथे इज यायला पाहिजे होतं। ठीक आहे, कोणती नाउन्स आपण सिंग्युलरमध्ये वापरतो? न्यूज, इनिंग्स, द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड नेशन्स। ठीक आहे, आणि यांच्या पुढे सिंग्युलर वर्ब येते। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। शी डॅश इन अमेरिका सिन्स 1995. लिव्ज, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग, हॅज बीन लिव्हिंग। कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? शी डॅश इन अमेरिका सिन्स 1995. ती 1995 पासून अमेरिकेत राहते। सिन्स नंतर भूतकाळात घटना सुरू झाल्याची निश्चित वेळ दिले आणि घटना आत्तापर्यंत सुरू आहे। तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो, चालू पूर्ण वर्तमान काळ येतो। सो लिव्ज, इज लिव्हिंग एलिमिनेट होईल। आता हॅज येईल की हॅव येईल? तर शी सिंग्युलर आहे, सो हॅज बीन लिव्हिंग येईल, सिंग्युलर येईल। ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। जेव्हा सिन्स नंतर घटना सुरू झाल्याची वेळ दिलेली असते आणि घटना आत्तापर्यंत सुरू असते तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच। व्हॉट हॅव यू डिसाइडेड टू डू? सुमन आस्क्ड हिमांशू। तर काय येईल याचं करेक्ट? इनडायरेक्ट सेंटेन्स। तर WH टाईप क्वेश्चनचं सेंटेन्स आहे। WH टाईप क्वेश्चनचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काय होते? तर हा डबल इन्व्हर्टेड कॉमा जाऊन WH वर्ड जो असतो तोच राहतो, म्हणजे इथे कॉमा जाऊन व्हॉट येईल, त्यानंतर हा क्वेश्चन मार्क निघून जातो, क्वेश्चन मार्क निघून गेला। डायरेक्टमध्ये हॅव आलं, इनडायरेक्टमध्ये काय होईल? तर हॅवचं हॅड होईल। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन ए हॅव एलिमिनेट होईल, ऑप्शन सी हॅव एलिमिनेट होईल, ऑप्शन बी मध्ये हॅड आले, ऑप्शन डी मध्ये सुद्धा हॅड आले। काय येईल मग या दोघांपैकी करेक्ट आन्सर? ऑप्शन बी मध्ये ही हॅड आले, ऑप्शन डी मध्ये हॅड ही आले। तर ही हॅड येईल की हॅड ही येईल?
तर सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्याच्या नंतर येते की आधी येते? तर सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानंतर येते. ही हॅड येईल, हॅड ही नाही येणार. सो ऑप्शन डी एलिमिनेट होईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. सुमन आस्क्ड हिमांशू व्हॉट ही हॅड डिसाइडेड टू डू येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापद हे कर्त्यानंतर येते. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. 2000 rupees is handsome amount. 2000 rupees are handsome amount. 2000 rupees were handsome amount. 2000 rupees have handsome amount. काय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स? 2000 रुपये ही चांगली रक्कम आहे. तर वाक्याचा कर्ता कोणता आहे? तर 2000 रुपीज. शब्दसमूह आहे का? तर शब्दसमूह आहे 2000 रुपीज. आणि 2000 रुपीजसाठी पुढे कोणता शब्द आलाय? अमाऊंट. सो अमाऊंटनुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल. सिंग्युलर वर्ब कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर हॅव, वर, आर एलिमिनेट होतील. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन एमध्ये आलं आहे सिंग्युलर, इज आलं आहे. ठीक आहे. 2000 रुपीज इज हँडसम अमाऊंट येईल तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा वाक्याचा कर्ता हा एक शब्दसमूह असतो आणि त्यासाठी पुढे एकच वर्ड आलेला असतो तेव्हा त्या वर्डनुसार वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate word to fill in the blank and complete the idiom or phrase. It was going to be a surprise party until someone let the cat out of the dash. Kitty, bag, sack, house. It was going to be a surprise party. ही एक सरप्राईज पार्टी होणार होती until someone let the cat out of the dash. जोपर्यंत कुणीतरी सरप्राईज उघड करणार नव्हतं, सिक्रेट डिस्क्लोज करणार नव्हतं तोपर्यंत. Until someone let the cat out of the bag. Option B will be your correct answer. Cat out of the bag येईल तुमचं करेक्ट इडियम. Cat out of the bag चा अर्थ असतो टू रिव्हील सिक्रेट्स. सरप्राईज उघड करणे, टू डिस्क्लोज ए सिक्रेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. एव्हरीवन इन द फॅमिली डॅश बीन क्वेश्चन्ड अबाउट द थेफ्ट. इज, आर, हॅव, हॅज. तर सेंटेन्समध्ये तुमचा मेन सब्जेक्ट एव्हरीवन आहे, पॅसिव्ह सेंटेन्स आहे आणि बीन आले. एव्हरीवन सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर एव्हरीवन सिंग्युलर आहे. सो हॅज येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव, आर हे प्लुरल आहेत. इज बीन अशी कोणती फ्रेजच नाही आहे. सो एव्हरीवन इन दी फॅमिली हॅज बीन क्वेश्चन्ड अबाउट दी थेफ्ट. ठीक आहे. ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये हॅज क्वेश्चनचं, पॅसिव्हमध्ये हॅज बीन क्वेश्चन्ड असं बनते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर. These courts were convenient since it was the custom to appoint delegates resident in the neighborhood and the power of sub-delegation, general or limited, simplified questions of distance. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर नेबरहूडची स्पेलिंग चेक करा. करेक्ट आहे. सब डेलिगेशन करेक्ट आहे. डेलिगेट्स करेक्ट आहे. सिम्प्लिफाईड डिस्टन्स करेक्ट आहे. कोर्टसुद्धा करेक्ट आहे. कस्टमसुद्धा करेक्ट आहे. कन्व्हिनियंटची स्पेलिंग काय असते? तर CONVENIENT. VE यायला पाहिजे, VI येणार नाही. सो कन्व्हिनियंटमध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. इथे VI न येता VE असं यायला पाहिजे. CONVENIENT. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. He tried to dash my ring. Style, steal, steal, steal. He tried to dash my ring. तर सेंटेन्समध्ये टू आलाय. टू नंतर V1 येईल. वर्बचं फर्स्ट फॉर्म पाहिजे. त्याने माझी रिंग चोरण्याचा प्रयत्न केला. चोरण्यासाठी ऑप्शन डी मधलं स्टील येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ही ट्राईड टू स्टील माय रिंग. ऑप्शन ए मध्ये जे स्टाईल आले त्याचा अर्थ असतो भिंतीवर एका बाजूने चढून आपण दुसऱ्या साईडला उतरतो त्याला म्हणतात स्टाईल. ऑप्शन बी मध्ये जे स्टील आहे ते मेटल आहे. ऑप्शन सी मधलं स्टील म्हणजे अजून पण. ठीक आहे. आणि ऑप्शन डी STEAL स्टील म्हणजे चोरणे. ही ट्राईड टू स्टील माय रिंग. त्याने माझी रिंग चोरण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. We agreed dash him dash all the points. कोणती करेक्ट प्रेपोजिशनची पेअर येईल इथे?
वी ॲग्रीड डॅश हिम डॅश ऑल दी पॉईंट्स. तर ॲग्रीड नंतर दोन प्रेपोजिशन्स येतात, विथ आणि टू. विथ कधी येते आणि टू कधी येते? तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी सहमत असतो तेव्हा येते विथ, आय ॲग्री विथ यू. आणि जेव्हा एखाद्या वस्तूशी, एखाद्या आयडियाशी, एखाद्या घटकाशी आपण सहमत असतो तेव्हा आपण ॲग्री टू यूज करतो. आय ॲग्री टू युअर आयडियाज, आय ॲग्री टू ऑल युअर पॉईंट्स. सो इथे व्यक्ती आधी विथ येईल, ऑल दी पॉईंट्स पूर्वी टू येईल. विथ आणि टू कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बीमध्ये आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय ॲग्रीड विथ हिम टू ऑल दी पॉईंट्स. व्यक्तीशी सहमत असतो तेव्हा ॲग्रीड विथ, आणि एखाद्या घटकाशी, एखाद्या पॉईंटशी, आयडियाशी सहमत असतो तेव्हा ॲग्रीड टू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी रिस्पेक्ट यू बट वी डोंट ॲग्री डॅश युअर आयडियाज. टू, फॉर, विथ, बाय. तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं, ॲग्री टू कधी येते, ॲग्री विथ कधी असते. तर युअर आयडियाज आले वस्तूसाठी, घटकासाठी, ॲग्रीड टू येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲग्री विथ येते व्यक्तीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. वी डॅश इन ॲन अपार्टमेंट इन द सिटी सेंटर. लिव्ज, आर लिव्ज, इज लिव्हिंग, लिव्ह. वी डॅश इन ॲन अपार्टमेंट इन द सिटी सेंटर. कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? आम्ही सिटी सेंटरमधल्या अपार्टमेंटमध्ये राहतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. काय येईल करेक्ट आन्सर? तर आर लिव्ज एलिमिनेट होईल, इज लिव्हिंगसुद्धा एलिमिनेट होईल. लिव्ज येईल की लिव्ह येईल? तर वी सिंग्युलर आहे की प्लुरल? प्लुरल आहे. सो लिव्ह येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लिव्ज सिंग्युलर आहे, लिव्ह प्लुरल आहे. नाऊनला जेव्हा एस प्रत्यय लागतो तेव्हा ते प्लुरल होते, आणि या उलट वर्बला एस प्रत्यय लागतो तेव्हा ते सिंग्युलर होते. हे लिव्ज सिंग्युलर आहे, लिव्ह प्लुरल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डोंट वॉक सो फास्ट, आय कांट कीप डॅश विथ यू. इन, अप टू, अप, ऑन. डोंट वॉक सो फास्ट, आय कांट कीप डॅश विथ यू. तर आपण इडियमचा, फ्रेजचा क्वेश्चन आहे. कीप अप विथ यू येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कीप अप विथचा अर्थ असतो एखाद्याच्या बरोबरीने प्रगती करणे, एखाद्याच्या बरोबर पुढे जाणे. आणि इडियम्स आणि फ्रेजेसमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला या इडियम्स और फ्रेज पाठच पाहिजेत. ठीक आहे. कीप अप विथ. नेक्स्ट क्वेश्चन. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड, सेंटेन्स और फ्रेज आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स. अँड डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. अंडरलाइन पार्टसाठी वन वर्ड सबस्टिट्यूट. डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. ॲनला कसे लिहायचे आणि वाचायचे हे माहीत नाही. काय येईल? इनवल्नरेबल, ब्लाइंड फोल्डेड, इलिटरेट, हेडस्ट्रॉंग. लिहिता वाचता न येणारा, निरक्षर, अनएज्युकेटेड. इलिटरेट येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. इलिटरेट म्हणजे निरक्षर. इनवल्नरेबलचा अर्थ काय असतो? तर ज्याला जखमी करता येत नाही, दुखवता येत नाही. दॅट कॅनॉट बी वुंडेड ऑर हर्ट. इनवल्नरेबल. ब्लाइंड फोल्डेड, डोळ्यावर पट्टी बांधलेला. हेडस्ट्रॉंग म्हणजे हट्टी, स्टबन, ऑब्स्टिनेट, हेकेखोर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न अपसाइड डाऊन ऑन डॅश मेन रोड. कोणती करेक्ट आर्टिकल्स येतील इथे? डॅश कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न अपसाइड डाऊन ऑन डॅश मेन रोड. एक कार्ट जी आंब्यांनी भरलेली होती ती पलटी झाली. कुठे? तर मेन रोडवर. तर इथे कार्ट एक गाडी आहे. आपल्याला माहिती आहे का कोणती गाडी आहे ती? आपल्याला हे माहिती आहे की मँगोजची गाडी आहे, पण गाडी कोणती आहे? ट्रक आहे, बस आहे, पिकअप आहे, हे माहिती नाही आहे. इनडेफिनाईट आहे. सो इथे ए हे आर्टिकल येईल. ए कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न्ड अपसाइड डाऊन. पलटी कुठे झाले? तर मेन रोडवर. आता त्यांनी स्पेसिफिक केलं आहे मेन रोडवर पलटी झाले. सो ऑन दी मेन रोड. ए कार्ट, दी मेन रोड, ए दी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन सी मध्ये आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज अन ऑप्शन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड और सेंटेन्स और फ्रेज आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स. स्टडी ऑफ बर्ड्स इज कॉल्ड डॅश.
न्यूमिस्मॅटिक्स, ऑर्निथोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, झूलॉजी. काय म्हणतात स्टडी ऑफ बर्ड्सला? पक्षीशास्त्र. तर याला म्हणतात ऑर्निथोलॉजी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑर्निथोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बर्ड्स, पक्षीशास्त्र. न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे काय असते? तर कलेक्शन अँड स्टडी ऑफ मनी ऑर कॉइन्स. अंकशास्त्र, नाण्यांचा अभ्यास, न्यूमिस्मॅटिक. अँथ्रोपोलॉजी, मानवजातीचा अभ्यास. झूलॉजी, प्राणीशास्त्र, स्टडी ऑफ एनिमल्स. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट पीस ऑफ वर्क इज मॅन? आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स करेक्टली. कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? तर एक्सक्लेमेटरी मार्क आहे. सो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. उद्गार चिन्ह आलंय, एक्सक्लेमेटरी मार्क आले म्हणून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. उद्गारवाचक वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द बिलो कोटेड इडियम फ्रॉम द बिलो ऑप्शन्स. asleep at the switch, fail to do one's duty at the proper time, wanted to sleep on a comfortable bed, discharged one's duties with utmost sincerity, unable to sleep quickly. asleep at the switch काय असतो या इडियमचा अर्थ? तर asleep at the switchचा अर्थ असतो वेळेवर झोपा काढणे, वेळेवर आपले काम पूर्ण न करणे. fail to do one's duties at the proper time. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Choose from the alternatives the sentence which is past perfect tense. She has been writing a letter, she had been writing a letter, she had written a letter, she has written a letter. Past perfect tense काय असते रचना? तर past perfect tense म्हणजे had plus V3. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर had V3. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. She had written a letter. past perfectची रचना असते had plus V3. ठीक आहे. She has written a letter, has plus V3. Present perfect tense येईल has been writing. Present perfect continuous tense येईल had been writing. Past perfect continuous tense येईल. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.